चार तत्वात सुद्धा तुम्हाला मराठा ओबीसीकरण सर्वोच्च न्यायालयाला अमान्य. अशोक कुमार ठाकूर विरुद्ध भारत सरकार. आता बघा, मराठा व कुणबी एक नाहीत. सर्वोच्च न्यायालय. जगन्नाथ दामोदर खोले निकालावर शिक्कामोर्तब. मराठा व कुणबी एकच आहेत असे मानणे हा सामाजिक मूर्ख. हे मला वाटतं हे असं बोलणं योग्य नाही. काय त्याला एक तर ते डिटेल तर सांगितलं पाहिजे. उगे काय ते परत अजून त्यातनं आणि नाही काय डिटेल कसं सांग. पुढा पाटील समाज हा सोशली बॅकवर्ड कसा असू शकतो? तर ते असण्याचं कारण नाही. प्रश्न असा उरतो, जर मराठा समाज, जर ओबीसी कुणाला म्हटलं गेलं? अदर बॅकवर्ड क्लासेस. बीसी बॅकवर्ड क्लासेस. हिंदीमध्ये पिछडा वर्ग. जो पिछडा आहे, जो इथल्या सिव्हिलायझेशन मध्ये पिछडा आहे, जो इथल्या लोकल बॉडीज मध्ये पिछडा आहे, जो शिक्षणामध्ये पिछडा आहे, जो नोकऱ्यामध्ये पिछडा आहे, आणि परत या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्याला इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान मिळत नाही, त्याला मान सन्मान मिळत नाही, त्याला इज्जत मिळत नाही, आणि त्याचं जे काही त्याच्या अंगामध्ये कला कौशल्य गुण किंवा त्याच्यामध्ये कारागिरी आहे, त्याच्या त्या व्यवसायामुळं त्याला एक दुय्यम वागणूक या माझ्या महाराष्ट्रामध्ये मिळाली. अशा जातींना या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंडल आयोगाप्रमाणे रिझर्वेशन भेटलं. आता आम्ही गावगाड्यातली माणसं, आम्ही ओबीसी आंदोलक, आमचं म्हणणं असं आहे की जर आमचा हा मोठा बांधव जो रूलर आहे, जो डॉमिनेटिंग कास्ट आहे, जो राज्यकर्ती जमात म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो जर या बलुत्या आलुत्यामध्ये समाविष्ट झाला, तो जर या ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट झाला, तर माझं असं म्हणणं आहे एक आंदोलक म्हणून की आमच्या मराठा बांधवावरती गरिबी निश्चित आलेली असू शकते, पण या ओबीसींच्या तुलनेमध्ये किती? जर ओबीसींना हे ओबीसीचं रिझर्वेशन, दोज आर सोशली बॅकवर्ड, ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, ज्यांचं लिटरेचर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये दुय्यम दर्जाचं आहे, ज्यांची हिस्ट्री या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये, ज्यांची हिस्ट्री कारू नारू, बलुता आलुता, भटके विमुक्त जाती जमाती, विजयंती अ प्रवर्गातली विमुक्त जाती, विजयंती ब प्रवर्गातली भिक्षकरी जमात, विजयंती सी प्रवर्गातला मेंढपाळ बांधव, विजयंती डी प्रवर्गातला वंजारी, यांचं जे प्रोबेशन आहे, यांचं जे सोशल डिस्क्रिमिनेशन आहे, या सगळ्या सोशल डिस्क्रिमिनेशन मध्ये माझा मराठा बांधव कोणतं डिस्क्रिमिनेशन फॉलो करतो हे इथल्या समाजशास्त्रज्ञांनी, अभ्यासकांनी, साहित्यिकांनी स्टेट बॅकवर्ड कमिशनला सांगावं, उच्च न्यायालयाला सांगावं, सर्वोच्च न्यायालयाला सांगावं. आणि हे सांगून झालं, गायकवाड आयोगानं हे सांगितलं, त्यावरती सर्वोच्च न्यायालयानं 650 पानाचं जजमेंट दिलं. तरी सुद्धा 2004चा ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करणारा GR सुशील कुमार शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एकच आहेत असं ज्यावेळी 2004ला GR निघाला, त्याच दिवशी या सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांचं म्हणजे ओबीसींचं, म्हणजे ओबीसीतल्या पिछड्या वर्गाचं आरक्षण संपुष्टात आलेलं आहे. आता बोलता बोलता एका वाहिनीचे ज्येष्ठ पत्रकारांनी मला काही प्रश्न विचारले आणि मी त्यांना काही संदर्भ देण्याचा प्रयत्न केला. मी सगळी जजमेंट वाचून दाखवणार नाही, पण जवळजवळ माझ्या जवळ एक 4 जजमेंट आहेत. त्यामधलं एक अशोक कुमार ठाकूर विरुद्ध भारत सरकार, मराठा ओबीसीकरण सर्वोच्च न्यायालयानं अमान्य केलेलं आहे. दुसरा, मराठा व कुणबी एक नाहीत, सर्वोच्च न्यायालय जगन्नाथ दामोदर खोले या निकालावर शिक्कामोर्तब. आता तिसरा, पहिलं जे आहे 10 एप्रिल 2008 मराठा ओबीसीकरण सर्वोच्च न्यायालयाला अमान्य, सुप्रीम कोर्टाला बोलतोय. आता मी त्या डिटेलमध्ये जात नाही कारण हे इंग्लिशमध्ये आहे आणि इंग्लिशमध्ये वाचू शकतो, पण आता मला नंबर पण आहे. दुसरं, आणि कधी मी त्याच्यावरती स्पेशल प्रेस पण करेन. दुसरं आहे जगन्नाथ दामोदर खोले या निकालावरचं शिक्कामोर्तब आहे. मराठा व कुणबी एक नाहीत, सर्वोच्च न्यायालय. आता तिसरं, मुंबई उच्च न्यायालय मराठा व कुणबी एकच आहेत असे मानणे हा सामाजिक मूर्खपणा होय. आता त्यानंतर
आणखीन एक, मराठा व कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत. मुंबई उच्च न्यायालय ह्याच्यावरती जर बोलायचं म्हणलं तर याच्यावरती एक स्पेशल प्रेस होऊ शकते. पण गेल्या 2 वर्षाच्या कालावधीपासून मी ज्यावेळी कोर्ट कमिशनचा राजीनामा दिला, अनेक महिन्यांना मुलाखती दिल्या, अनेक ठिकाणी प्रेस केल्या, पण इथले शासन असेल, प्रशासन असेल, मंत्री असतील, आंदोलक असतील, हे आरक्षणाचे आंदोलन उभं करणारी इतर मंडळी असतील, या मंडळींनी कधीही आमने सामने येऊन या न्यायिक प्रश्नावरती, वस्तुनिष्ठ प्रश्नावरती, माहितीवरती, एखाद्याला आरक्षण का दिलं जातं, कधी दिलं जातं, कुणाला दिलं जातं, त्याचे पॅरामीटर्स काय असतात, तो अधिकार कुणाला असतो, मग स्टेट बॅकवर्ड कमिशनचं संविधानिक स्थान काय, यावरती कोणीही बोलायला तयार नाही. आंदोलक बोलतात. सर्वोच्च न्यायालयानं 650 पानाचं जजमेंट दिलं गायकवाड आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये, त्याचा कोणीही अभ्यास करायला तयार नाही. बीड पोलिसांनी तुम्हाला आधीच सूचना दिली तिथे येऊ नका, तरी त्या सूचनेचं त्या नोटीसचं उल्लंघन केला, तिथं आला म्हणून गोंधळ झाला, जमाव तुमच्यामुळे उत्तेजित झाला म्हणून तुमच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्या पद्धतीचा फुटेज आहे त्याची छाननी आहे, तपासणी आहे, करणं सुरू आहे. तुमचा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर असं आहे, गेवराई शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही आम्हाला नोटीस देता 5 मिनिटात, त्या स्पॉटला गेल्यावर तुम्ही आम्हाला नोटीस देताय. मी आव्हान कधी केलं होतं? सकाळच माझी पोस्ट आहे, सकाळचं आव्हान केल्यानंतर गेवराई शहरामध्ये आल्यानंतर तुम्ही मला नोटीस देता. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यांना विचारू शकता. उद्याचं कसं आहे? उद्याचं नियोजन आम्ही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा करणार आहोत. आम्ही तारीख जाहीर करणार आहोत आणि आम्ही या महाराष्ट्रामध्ये कुणाचं आंदोलन होतंय, कोणतरी मोर्चा करतंय, कोणतरी उपोषण करतंय म्हणून काउंटर आंदोलन आमचं असणार नाही. आम्ही हे आंदोलन करणारच आहोत. आम्ही ही संघर्ष यात्रा करणारच आहोत. कुणाचं आंदोलन हो नाही हो त्याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. या महाराष्ट्रातला 50 ते 60% क्वांटम असणारा ओबीसी विजयंती प्रवर्गाला आपण ओबीसी म्हणून एक आहोत. आपल्याला एकत्रित आलं पाहिजे. आपले राजकीय हक्क, आपले सामाजिक हक्क, आपले शैक्षणिक हक्क, आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीमधला जिसकी संख्या जितनी भारी, तुमची आमची लोकसंख्या किती, तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी बजेट किती दिलं जातं, या सगळ्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून आम्ही एक संघर्ष यात्रा ओबीसी जोडो अभियान या महाराष्ट्रामध्ये काढणार आहोत. उद्या सकाळी किती वाजता? नाही, उद्या हे बघा, आम्ही तो निर्णय तुम्हाला प्रेस घेऊन जाहीर करू. आज सांगतो ना, मग उद्या परवा आम्ही हा जाहीर करू शकतो. म्हणजे उद्या नाहीये? उद्या हे बघा, ऍक्शन रिएक्शन काही होऊ शकते, पुढे करू शकतो. त्यामुळं आम्ही ओबीसी आहोत, आम्ही शोषित पिछडे आहोत, आम्ही असंघटित आहोत. आमचा क्राऊड रस्त्यावरती हजारो लाखोच्या संख्येने जरी नाही दिसला तरी आमचं म्हणणं म्हणण्याचा अधिकार आम्हाला संविधानानं लोकशाही. हा, तुम्ही तुला विशिष्ट एका विचारधारेच्या मतदान करा असं निवडणुकीत आवाज केला होता. हो, मग मतदान करा म्हणजे जरांगेंना समर्थन देण्यासंदर्भात तुमची भूमिका आहे. हे बघा, माझं म्हणणं काय आहे, आंदोलकांनी, कॉमन मॅननं, नागरिकांनं बॅनर लावणं त्याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. पण संविधानिक पदावरती जो 2-3 लाख मतदारांचं केअरटेकर म्हणून ज्या विधी सदस्यावरती जबाबदारी असते, त्यांनी तशी शपथ घेतलेली असते, त्या माणसांनी किमान पहिल्यांदा ओबीसी बांधवांना आश्वस्त करायला हवं. तुमची भूमिका अशी आहे ना की ओबीसीने त्यांना मतं दिली, त्यांनी पण ओबीसीसाठी बोललं पाहिजे. का बोलत नाहीत, ते का येत नाहीत बाहेर? हे बघा, आम्ही दुसऱ्याचं कुणाचं आरक्षण मागत नाही. आम्ही आमचं आरक्षण प्रोटेक्ट झालं पाहिजे ही अशी आमची मागणी आहे. आम्ही हिसकावून घेतो, आम्ही उरावर बसून घेतो, का देत नाही? आम्ही एससीबीसी आरक्षणाला विरोध केलाय का? आम्ही ईडब्ल्यूएस आरक्षणाला विरोध केलाय का? आणि समजा उद्या सर्वोच्च न्यायालयाचा एखादा निर्णय आला तर त्याला आम्ही विरोध करू शकतो का? आणि त्याला तर तो आमचा ग्राह्य धरला जाणार आहे का? तुम्ही म्हणताय की ते दुसऱ्याचं आरक्षण मागता, जरांगे पाटील असं म्हणतात की महाराष्ट्रातले सर्व ऑलरेडी ओबीसी आरक्षणामध्ये गेलेले आहेत, तर थोडेच बाकी राहिलेले आहेत जे मराठवाड्यातले आहेत.
त्यांना का विरोध करा? हा गैरसमज असल्यामुळे एक भडकावलं जात आहे. अहो साहेब, काय असतं आरक्षण म्हणजे? आरक्षण म्हणजे काय असतं? आरक्षणचा अर्थ काय? सगळेच आरक्षणाच्या पारड्या टाकायचे? माहित ठेवू ना. काय झालं? सामच करून आलो ती गुडियाला कशाचा पुढे लावलं तू? अरे तू का पागल गेले? शांत लिंक पाठव मला. मला शेअर केली काय करायचं? बघा आपल्या गाडीत फॉर्च्युनर मध्ये आवाज येतो. हा प्रेस मध्ये आवाज बघा. आवाज कारण की एकाच ठिकाणी गेले ना बाकीच्यांना लागेलच ना. चालू प्रेस मी कायदा सांगू का पब्लिकला समजेल अशी भाषा? कसं सांग? कायदा सांगायचं तेवढं बातमी बघायचं. नाही तेवढं रेफरन्स द्या. तेवढं असं आहे म्हणून कारण की आता एक ठिकाणी गेल्यावरती कसं बाकी त्यांना लागेल. एका मिनिटात जास्त आम्ही तर जास्त